किती पोती आल्या तर 6 नाही 5 पोती इथं. खारकीचं 1, हळकुंडाचं 1, धण्याचं 1, खोबऱ्याचं 2 आणि ह्यातमध्ये बाकीचं सामान आहे. ह्यातमध्ये सौद्या सामान आहे मैत्रिणींना. फायनली आमचं माल आला. खारकीचं पोतं आलं, हळकुंडाचं आलं, तुम्हाला मी आता दाखवलंच मैत्रिणीनं. खोबरं आलं, धनं आलं आणि इकडं मिरच्या पण आल्या. आता 5 कट्ट मागवले ते. आता काय उन्हाळा त्याच्यामुळं आता काही काळजी नाही मैत्रिणींनो. ज्यांना कुणाला ऑर्डरी टाकायच्या त्यांनी टाका. आणि ही माल मिरची बघू शकता. ही आतून पण ह्याचा कलर दाखवते तुम्हाला मी आत्ता जस्ट. बघू शकता. ही आहे तेजा काश्मीरी, सॉरी. आणि ही आहे तेजा. बघू शकता. डिलक्स AC माल आहे ह्या पहिल्या तोड्याचा. ह्यातमध्ये बी कमी असतात. आता काय बिहान आहे नानी. आता थोडंफार सौद्याचं सामान मागवलंय मी. अजून थोडंफार आमचं निम्म सौद्याचं सामान अगोदर आलेलं आहे आणि निम्म आता आलेलं आहे. ह्यातलं मी तुम्हाला दाखवते सोडल्यावरती आता कसं आहे काय आहे. हळकुंड आली की लगेच फोडायला सुरुवात केलीत, कारण का आमच्याकडं हळद संपलेली. तर तुम्हाला जे आम्ही हळद विकतो ना मैत्रिणींनो, तर ह्या गोकुळचं हळकुंड असतं त्याच्यापासून बनवतो आम्ही. काय कुणाकडून हळद विकत आणत नाही किंवा काय नाही. अशी असती. हे बघू शकता. ह्याचं असं कडक आहे. हे काय होतं, हलक्यातली पण हळकुंड मिळतात की स्वस्तातली. त्याला बघा बारकनला बोळं पाडलेले असतात बुंग्यानी ती, पण ती नाही आणत आम्ही. दरवेळेस मी तुम्हाला एक प्रयत्न करत असते दाखवायचं की आम्ही कुठलं मटेरियल टाकतो ते. ह्याचा कलर बघू शकता ओरिजिनल. ह्याला काय दुसरं काय तसलं काय फूड कलर वगैरे टाकायची गरज लागत नाही, कारण काही हळकुंडच ब्रँडचं आहे म्हणून. हाताला लागलं तरी निघत नाही लगेच. आता खारीक फोडल्यावर दाखवतो तुम्हाला मी पोतं. आता लगेच नाही दाखवत. मिरची तर दाखवलीच, सगळं दाखवलंय. इथं ताईंचं लाडू बनवायचे चाललेत. खारीक ड्रायफ्रूटचे. इकडं नानींची काश्मीरी भरायची चालली आहे. आणि तुमचं गम्याला घेता का थोडं इकडं, आम्ही पॅकिंगला जातो तिकडं. इथं अशी नानींनी धना पावडर बनवलेली आहे बघू शकता. इथं काश्मीरी मिरची पावडर द्यावं नानी ती. आणि खडांग झालंय सगळं. आता ताजी काश्मीरी मिरची बनवली आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर लगेच ऑर्डर टाका. होय नानी. लाल भडक. हा यस, लाडू पण बनवले. आता एवढे लाडू इथं ह्यातलं तिळाचं 1 किलो करायचे. तिळ आहे ना, आहे ना. हा 1 किलो करायचे आता इथं. तिळ, शेंगदाणा, गूळ. द्या इकडं. खाली बसाय काहीतरी घ्यावं लागेल. लय आकडून बसतंय नाही तर. प्लॅन मधली आमची सगळी स्वच्छता करून झाली. तुम्हाला बघायची का? एकच मिनिट. बघू शकता सगळं. आता मी आतमध्ये नाही जात, माझं पाय वरलंय तर सगळं चकाचक झाले. रुबी तिकडे कोंबड्या धरायला गेली, दिसते का तुम्हाला? आता हिला कोंबड्या गावायच्यात वय. हा पण ती तिकडे गेली. माझं झाडायचं चाललंय. ती पिलं कशी धरती तुम्हाला दाखवते. आता हिला पिलं घावायच्यात वय कामाची. आय रुबी, रुबड्या. ते असं कोंबड्या वगैरे नाही खात, पण तिचं किती तिथं गटाणा झालाय तिथं धरायला जायसाठी. लय हुशार आहे ती. आता माझं सगळं ध्यान तिच्याकडेच आहे. आणि मला मांजरं आवडतात. असं नाही की म्हणजे मला आत्ताच आवडतात मांजरं किंवा काय, पहिल्याचपासून आवडते ती. लहान होते त्यावेळेस पण
आईच्या हित होते त्यावेळेस पण मी ना असं मांजर आमच्या आईच्या हित होती ना, ती घेतल्याशिवाय मी झोपतच नसायची, तिला जवळ लागायची ती माझ्या. सगळ्या कोंबड्या लावल्या ताणून तिने पल्लवीच्या. सगळ्या गेल्या तिला बघून. आणि आमच्या इथं तर ना सडक होती, बघू शकता अशीच रस्ता होते. मी एवढं झाडते चकाचक. शुभरात्री सगळ्यांना. काय झालं आज आमच्यात स्पेशल काहीतरी केलंय दम. आणि आम्हाला हात लावायला सांगितलं नव्हतं लेकीने. आणि तुम्ही म्हणताना एवढी कागं केली आका. तर प्रतीक्षाचं असं म्हणणं असतं की आत्ता केलेली बिर्याणी सकाळी खाल्ली ना तर ती रुचकर लागती, ह्याच्यासाठी तिने जास्त केलेली. आणि हे आमच्या सकवात्याने आम्हाला कोथिंबीर दिली आहे. सकवात्याने कोथिंबीर दिली दिस पप्पा. ही अशी सुंदर ताजी ताजी कोथिंबीर आहे मैत्रिणीनं. ह्याच्या सुंदर अशा मी ना आता वड्या करणार आहे उद्या. आणि हिचं काय चाललंय, तू का मला बोज करत होतीस ग? घेऊ का? घ्या खाली पातील. तू कशाला मला बोज करीत होतीस? काय बिर्याणी खायची का तुला? लेअर मध्ये इसकटायचं नाही, एका कडेने घ्यायचं. चाललंय सगळं घ्या. अजून पोरगी आमच्यावर कावती, आम्हाला हिथं अधिकार नसतो यायचा. तुम्हाला काय सांगायचं, 10 वाजल्यात रेल्वे आली आहे आणि आम्ही कावळं कोकतात. आमच्या पोटात भाकरी बी करून दिली नाही तिने आम्हाला आज. चक्क 10 वाजून गेले तरी त्या. आणि तिने ती पडून निसतं शाळेची पातीनं सगळ्या घरात होईन की मरायची बारी झाली. पाणी बी नाही आमच्या टाकीत. मी सगळं पेवर धुवून काढल्यात, सगळं टाकी पाणी संपलं. खोटं बोलती काय बघा. चालू होतोय का? हो का? कशाने दारी धरा. मी मल्टीग्रीन आट्याची भाकरी खाते, पण आज लेकीने मला ती सुद्धा नाही खाऊन दिली. तिने मला सांगितलं तू काय खायचं नाही आजच्या दिवस. जीव चाललाय बुकोनी माझा फार. तिकडं अशी त्याच्याबरोबर अजून आमटी बी गेली खायला, ते दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने. त्याच्याबरोबर ही रस्सा खायला केलाय अजून तिने. कशाचा रस्सा केलाय मला काय माहित नाही, पण कशाच तरी केलाय. घ्या चला. अयो फुटून बिल. आणि ही चटई खाली बसायसाठी थंडीसाठी लय गार लागतं. आता सध्या काही नाही, मी कुठल्याही परिस्थितीत नाही. आणि ही इसकाटायचं नाही, एका कडेने घ्यायला सांगितलंय लेकीने, एकाच कडेने घ्यायचं. अजून ती वरतीचं काहीतरी चाललंय. व्हेज बिर्याणी आयला. मला तर नुसता पांढराच भात आला का काय. असू द्या, आपापल्या मनाने घ्या. मग हीच कुटायचं नाही, हीच कुठू नका तिने. ती एका कडने घ्या कसं बी. खावा की पप्पा दोघं जण. पाणी नाही भांडी घासायला. सकाळ लाईट कधी खाली सांडू नका. या मस्तपैकी अशी बिर्याणी खायला. लेक आहे तर मज्जा आहे. लेक सासरी गेली की सासूची, दिराची, जावची, नवऱ्याची तिच्या मज्जा आहे. आता आमची महत्वाचं राहिलं मित्रांनो. सगळं घेतलं महत्वाचं. मग कोशिंबर दे की बाळा. कितीला देतो एवढं दुका. बस बस. हे असं मस्तपैकी आज बिर्याणी पार्टी, आणि ती पण व्हेज बिर्याणी पार्टी आहे मैत्रिणींनो. ओ प्रतीक्षा, सानूला बोलव. सानू चल थोडं खा. कशाची पार्टी ग? काय करत होता? मेलगड्या. चला सेफ. तुम्ही पण घ्या ना. ह्याच्यावर कशाला ठेवली? आणि माझ्या लिहायची सगळी वाट लावली. कशी घेतली? एकाच कडेने घेतलंय.
का ग खूप सुंदर. म्हणजे मीच बनवली का गं? कितना बडा जुलूम. कोण आलं ग? रुबी आली असन. बाय मला हे खायला नको ग. मी बिर्याणीच खाणार आहे फक्त. काही पिवाच लागत. असं हे करेन. रात्री हळद तयार करून ठेवली मैत्रिणीनं आणि काय झालं पॅकिंगच नव्हतं केलं तर आता ती चाळली. इथं बघू शकता ही अशी चाळल्यावरती परत एवढी बारीक निघते. ह्याला 2-3 प्रोसेसमधनं ना हळदीला तयार करावी लागते. त्यावेळेस ही अशी हळद तयार होते. आणि आम्ही ही हळकुंड आहेत ना तळायसाठी ठेवली होती 1 किलो. पण असं झालं की 2-3 ताईसाहेबांना कमी पडली. तर हे काय आहेत सावेडीच्या ताईसाहेब, हे बघू शकता अहमदनगर सावडी. त्या ताईसाहेबांची हळद अर्धा किलो कमी पडली आहे. ही जुन्नरच्या ताईसाहेब आहेत ना त्या ताईसाहेबांची आज बनवल्यावर त्यात येतोय माल, मी आल्यावर दाखवते तुम्हाला. आणि हे एका ताईसाहेबांची बघू शकता लक्ष्मी ताईसाहेबांची. तर तुमच्या दोघींची ही हळद आहे बरोबर अर्धा किलो आणि पावशेर, ही 3 पावशेरची हळद आहे. एवढीच भरणार आहे. आणि असं सकाळचं वातावरण छान झालं आहे मस्तपैकी. म्हणजे आता 8:30 पावणे 9 वाजल्यात आहे त्या. पण मला हे पोस्टातलं मध्य प्रदेशच्या ताईसाहेबांचं थोडंसं ही अर्जंट आहे, स्पीड पोस्टाने टाकायचं त्यांचं. तर मग हे पण म्हणलं टाकावं कारण का हे पण ताईसाहेबांचं राहिले 2-3 दिवस झालं. पण हे असं तयार केलेल्या वस्तू पण दाखवले ना तुम्हाला की बाबा हां आम्ही घरीच बनवतो. कारण का आमच्याकडं कुठं शिल्लक नाही हळद. दिसते का तुम्हाला? बाकी काय नाही, दाखवलं म्हणजे एकदा बरं असतं. आज चक्क माहिती का तुम्हाला पॅकिंग कोण करतंय? तिकडं बघावं. काय ना उशीर हां उशीर झालाय. रात्री मला गार लागत होतं म्हणून मी पॅकिंग केलं नव्हतं, मी खरं सांगते. आणि ही पोस्टाची पॅकिंग आहे इथं. माझा बी जीव हाया का नाही नानी? थांबा मिसळताना थांबा. दाजी लय बाई कामाचं इथं. बायांनी कसलं लाडू मागवलेत. बस तेवढं ह्याच्यात बी लाडू इथं दे इकडे ती. चला आपलं जाऊ नानी. हां बाहेर ना आतलं काहीच दिसा नाही नानी. म्हणजे आतलं असं सगळी चेंडरा मेंढरा शाळेत गेली. आम्ही आता तिघीच घरी या. कोणी नाही आज. कपडे सगळी वाळायला टाकली. आज परत एवढी कपडे काढल्यात धुईला.